नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण ब्राह्मणी पद्धतीची मस्त चविष्ट अशी मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला सुरुवात करूया। मटकीच्या उसळीसाठी इथे 1 वाटी मटकी मी दुपारी भिजवून घेतलेली आहे। वातावरण जर थंड असेल तर थोड्या कोमट पाण्यात आपण ही मटकी भिजवायला हवी। अति गरम पाणी मटकी भिजवायला वापरू नये, अन्यथा मटकीच्या भाजीला वास येतो। आता ही मटकी आपण उपसून घेत आहोत। आता ही मटकी आपण एका कापडात बांधून घेऊया। आता याची एक छोटीशी गाठ मारून घेऊया आणि आता ही मटकी आपण कुकरमध्ये रात्रभरासाठी मोड आणायला ठेवून देत आहोत। ते पहा, रात्रभर आपण मटकी मोड आणायला ठेवलेली होती। हवेत गारवा असल्यामुळे त्याला छोटे छोटे मोड आलेले आहेत। यात काही कडक मटकी असेल ती काढून मटकी मी ही धुवून घेतलेली आहे। मटकीची उसळ बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, पाऊण चमचा गोडा मसाला, छोट्या गोटीच्या आकारा एवढा गूळ, पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 3 ते 4 चमचे ओलं खोबरं आपण वापरणार आहोत, चवीपुरते मीठ, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तेल। आपण उसळीला फोडणी घालायला घेतोय, त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेत आहे। तेल तापलेले आहे, यामध्ये आता मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडते आहे, यामध्ये आता आपण जिरेही घालून घेऊया। यात आपण पाव चमचा हिंगही घालून घेत आहोत। जिरे मोहरी मस्त तडतडले आहे, यामध्ये आता आपण हळद व 1 चमचाभर लाल तिखट घालून घेत आहोत। 15-20 सेकंद परतल्यानंतर यामध्ये लगेचच आपण मटकी घालून तीही या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। ही मटकी आपण वाफेवर शिजवणार असल्यामुळे मी यावर झाकण ठेवते आणि त्या झाकणावर अर्धा ग्लास पाणी घालून घेत आहे। 5 मिनिटांनंतर हे झाकण बाजूला काढून एकदा मटकी हलवून घेऊया। यामध्ये चवीपुरते मीठ घालून ते पुन्हा मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून ही मटकी आपण शिजू देणार आहोत। मटकी आपण वाफेवर शिजवत असल्यामुळे ती खाली लागू नये म्हणून मध्ये मध्ये 2-3दा अशी हलवून घ्यायला हवी। 20 मिनिटं झालेली आहेत। मंद आचेवर ही मटकी मी अशी वाफेवर शिजत ठेवलेली होती, ती व्यवस्थित शिजली की नाही बघून घेऊया। हे पहा, मटकी व्यवस्थित दाबली जाते म्हणजे ती शिजलेली आहे। आता यामध्ये आपण राहिलेले लाल तिखट, गोडा मसाला, 3 मोठे चमचे ओलं खोबरं आणि गूळ जो आपण काढलेला होता हे सगळं घालून घेत आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून पुन्हा 5-1 मिनिटं ही भाजी आपण शिजू देणार आहोत। आपली मस्त चविष्ट अशी मटकीची उसळ शिजून तयार आहे। यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। भाजीचा इतका मस्त घमघमाट सुटला आहे की ती कधी एकदा खायला घेते असं मला वाटायला लागलंय। काय मग, कशी वाटली मटकीच्या उसळीची साधी सोपी रेसिपी? नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा। चला भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय।